व्हाळात आलोय आणि डोह उपसायचा प्लॅन आहे. ही बघा साईज बघा काडवीची, वामची साईज बघा, है जबरदस्त. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो 11 वाजायला आले सकाळचे आणि आपल्याकडे मासेमारीचा भन्नाट प्लॅन आहे. तर व्हाळात आलोय आणि डोह उपसायचा प्लॅन आहे. तर डोह उपसायचा प्लॅन फेमस असतो आपला आणि अजून पण पाणी आटलं नाही. म्हणजे ह्या सीझनला आपण डोह उपसत नाही, पण हा एकच डोह आपण दरवर्षी उपसतो लवकर. म्हणजे हा एक डोह उपसायला होतो, पाणी फिरवता येतं याचं. त्याच्यामुळे आलोय आज. बरेच दिवस प्लॅन पण होता साधारण, पण टाईम काय भेटत नव्हता. तर गंपे आहे सोबत, तो आधी कांडा टाकू गेलो आहे. डोह उपसून मासं भेटतील ना भेटतील, पण कांडाने थोडंफार तरी भेटतील. आणि संधू आहे, भावेश कामाला गेला, भावेशला सुट्टी नाही, भावेश बिझी आहे सध्या. तर पाणी बघता, हे बघा एवढं पाणी आहे आणि हा एवढा डोह आहे. एकदम पण मोठा नाही, पण हा उपसायचा आहे आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये मासे ना खूप भेटतात. दाखवतो तुम्हाला. मगाशी ना खूप मासे बाहेर होते, आता ना गायब झाले, आपण इथे आलो तर एवढं पाणी अजून व्हाळाने येतं आहे वरून, त्याच्यामुळे हे पाणी फिरवायला लागेल. तर काय विषय, तिथून बांध घालायचा. हा बघा, तिथून बांध असा घालायचा पूर्ण, आणि हा इथून घालायचा. म्हणजे ते पाणी आहे ना वरून येतं, ते तिकडून त्या कातळावरून निघून जातं. हा मग डोह उपसायला चान्स भेटतो आपल्याला. गंप्यान कांडाळ टाकला ना मित्रांनो, कांडाळी बघा इकडून टाकला ना, ती तिथपर्यंत टाकला ना. वरच्या साईडला बांध एवढा उंच नाही लागत, ते लगेच पाणी फिरून येतं इकडे. तो खंड्या बघा मासा खातोय, तो बघा किंगफिशर मासा पकडलाय त्याने. तर बांध घालूचं काम चालू केलं आहे गंप्याने. संधू आणि मी माती आणतोय, माती लागते. तर आपण एकदम पारंपरिक असा मातीचा बांध घालतो. तर बरीच माती लागते आणि बराच लांबलचक बांध लागतो एकदम. तर इकडे बघताय डोह उपसूच्या अगोदरच वालय बघा कसली भेटली आहे, वालय. तर बरीच नावं आहे तिला, आपल्याकडे वालय म्हणतात. थोडेसे मासे पकडले गंप्याने कांडाईने, तर कांडाईला पण अजून बराच मासा आहे. तर आधी बांध घालतो आणि नंतर कार्यक्रम सुरू करूया. जाऊ नको. तर माती कालवतोय संधू. बांध गंप्याने मी घातलेलो बघा, लय उंच बांध लागलो. तर आता काय माहिती आहे, चावरा भरूचे तिकडनं आणि माती मारूच्या. गंप्या बांध फुटोक तरी नको जाऊ मध्ये का काय, एवढं आपल्यावर विश्वास आहे ना. हां तुम्हाला बोललो ना, बांध घालायलाच उशीर लागतो इथे, उपसायला जास्त नाही. बांध खूप घालायला लागतो. अजून पण बांध घालायला जवळजवळ तासभर जाईल मला वाटतं. चला, गंप्याने बांध लिपायला सुरुवात केला आहे, लिंपायला सुरुवात केला आहे मातीने. चावरं विवरं टाकलीत म्हणजे मोठे दगड लावले की ना छोटे छोटे दगड पण भरायची मधी, नाहीतर मग माती डायरेक्ट निघून जाते. आणि इथला विषय काय माहिती आहे, जोपर्यंत बांधाच्या खाली पाणी जात नाही तोपर्यंत बांध कधी कधी फुटतो. इकडे पाणी मारतं, हलतं पाणी ना, त्याच्यामुळे मग माती निघते बांधाची. आता बांध फक्त लिंपायचा बाकी आहे, मग बांध रेडी की सुरुवात. हो, काय भांडी बनवता माती याची काय कळत नाही आज. मडकी बिडकी बनवत नाहीस ना. पण एक नंबर माती झाली संधू आजची. घट्ट घट्ट दे थोडा. शाबास. आज वाम पकडूचे, वाम आज कानही नाही, आज वाम डायरेक्ट. आणि वालय हमखास 1-2 वाम भेटणार मोठ्या. तर पावसाळा चालू झाला ना, पहिला पाऊस, की मासे वरती चढतात सगळे नदीचे. आणि मग पाऊस कमी झाला की मग खाली उतरतात आणि त्यातले बरेचसे मासे मोठ्या मोठ्या कोंडी असतात त्याच्यामध्ये थांबतात आणि तेच आपण डोह उपसून पकडतो.
तर मित्रांनो फायनली बांध घालून झाला आहे, हा बघा. बाकी बांध एकदम नादखुळा झाला आहे. फक्त विषय काय माहिती आहे, इथे पाणी थोडं थोडं उपशेपर्यंत हबकतं आणि बांधाची माती घडते. तिकडे एकदमदा फुटतं पण, त्याच्यामुळे संधू बॅकअपसाठी माती आणायला गेला आहे. तर बांध तर घालून झाला आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाची सूचना, आपण जेव्हा डोह उपसून मासे पकडतो त्याला एखादा माणूस तरी कमेंट करतो पाणी वेस्ट करतो किंवा प्राण्यांचे हाल होतात. तर मी ना प्रत्येक डोह उपसाच्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्याच्यामुळे लोक काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि डायरेक्ट कमेंट करत सुटतात. हे आपण जे मासे पकडतो ना डोह उपसून, हे आता नाही पकडत. ही खूप पारंपरिक पद्धत आहे. आपले आजोबा वगैरे त्याच्या अगोदरची जुनी माणसं ही या पद्धतीने व्हाळातले मासे पकडायची, डोह उपसून. हे फक्त पाणी जेव्हा कमी होतं व्हाळाचं ना, तेव्हा पकडता येतात. तर आपला हा व्हाळ आहे ना, ह्याला पाणी पूर्णतः आटत नाही अजिबात. त्याच्यामुळे इकडे पाणी शिल्लक असतं खूप सारं. आणि दुसरी गोष्ट, आता एवढं पाणी आहे तर आपण फक्त पाणी फिरवलं दुसऱ्या साईडने, डोहातलं पाणी फक्त उपसणार आपण, व्हाळ नाही उपसत आहे. तर ज्यांना वाटत असेल ना की हे पाणी वेस्ट होतं किंवा काय होतं, त्याच्यासाठी एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, तिकडे जाऊन नक्कीच व्हिडिओ बघा. स्पेशल गेल्या वर्षी मी व्हिडिओ शूट केला होता त्याच्यासाठीच. गंप्याचा वाटो पकडला ना संधू, आपलं वाटो फक्त डोहा उपसून पकडूचो हा. तर मित्रांनो विषय काय माहिती आहे, गढूळ पाणी झालं ना, मारणाचेच मासे टोपलेत कांडाईला. हे बघा, हा तेकने वाटला पहिलो पाऊस आलो, हऊर चालू. हो बघा, मरणाचो मासो आहे. माकड पडलो एक मळी. आता गढूळ पाण्यात हरवलो होतो, तिकडच धर जरा. ही बघ वाम पण आहे एक, ही बघा. हा बघा, इथं फक्त पाणी खोल आहे, जास्त असा रुंद नाही आहे, पण एवढं पाणी आहे इथे. आता हे उपसून धूर येणार आहे, पण मासे पकडूक मजा येत ना, त्याच्यामुळे आपलं कांड रुक लागतं. आज पोटाचा घेरो कमी होईल, थोडं तरी कमी होईल, 1 इंच कमी होईल मित्रांनो. दररोज मागा वाटतं कोणती उपसतो ना, आता असं बॉडी बनत चांगली स्ट्रॉंग होईल. कसं माहिती आहे, घरी आपण जास्त इकडे तिकडे जायच नाही ना, त्याच्यामुळे दररोज कोण उपसत असतं मे महिन्यापर्यंत. संधू त्याची इथंच राहू. आज वातावरण पण चांगलं आहे, ऊन नाही आहे, त्याच्यामुळे दमक होणार नाही जास्त लगेच. पण जरा कसं माहिती आहे, सवय नाही, त्याच्यामुळे पहिली कोंड उपसून जरा धूर येतात. तो गंप्या बघ इकडं, दगड लावा तिथं. आधी बारीक मारणी दगड लावा पहिलो, तिथं दगड नाही या. मित्रांनो ह्या असा होता मधीच, माका वाटतं 2 गमेला संधू पाणी आला असत ना. पाणी जोपर्यंत खाली जात नाही ना, तोपर्यंत पाणी हलतं ना, ते लागतं पाणी. आणि पाणी पण अजून वाळायला खूप आहे, त्याच्यामुळे मातीनं घसरते. हा बघा, एवढा पाणी तर आटला. हा दगड मगाशी दिसत नव्हता. जसं जसं पाणी खाली जाईल ना, तसं तसं पाण्याचं आकारमान कमी होतं आणि मग लवकर आटतं.
बहुतेक आटवलेलो. जवळजवळ कमरेच्या वरती पाणी होता, आता राहिला ढोपारभर आहे. इकडे कसं दगड वगैरे आहेत खूप सारे आणि नंतर बघा पोकळ आहे पूर्ण, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ना वालय काडव्या वगैरे भेटतात, वाम वगैरे, आणि मळी पण खूप असतात चांगल्या साईजचे. आपण इंड पण आणली आहे आज, म्हणजे मासे पकडायला बरं. कोंडूक चूक आहे, कोंडूक चूक. झाला मित्रांनो, आटला पाणी, कोंड आटली एकदाची. मासं पण आता ह्याच्यातनं बाहेर येते हळूहळू. इकडनं काय जास्त आलात नाही. एक वाम पकडली हो, ही बघा इथं, ही बघा एक वाम भेटली, एक मळी भेटलो. आता इकडनं मासं हळूहळू बाहेर येतील ह्या कापटा बिपटात ना, जसं जसं पाणी आटत तसा. मित्रांनो कोंड संपत आली आटवून. मासं खायत कंप्या, मग अशी दिसत होतं सगळं. ताम जाऊ इंटरी आणतोय पकडू. कोणता? घे 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 घे. त्यातच येत बघ काहीतरी. हा गेलीच हो, ह्याच्यात आहे. काढवी होती मित्रांनो, आली होती वरना. ह्या बघा मित्रांनो, मळी बघा, बिग साईज मळी. मासं दिसत नाही येत, पण मासं सगळं असं दगडात आत लपून राहणार. मळी कसा बाहेर नाही पडत, डायरेक्ट जिकडे जिकडे पाणी येतं ना तिकडे लपून राहतो. आता बघ काय आहे त्यात, आवाज येता बघ गंप्या. असलं कांड होतात ना आमच्यासोबत मधी मधी. आणि मासा टाक याच्यात, बकेटमध्ये मासा टाक. चला येणे मित्रांनो, उपसो मारूया थोडंसं. थांब जरा मासं पकडूया ना 2 सेकंदात, थोडंसं भेटत होय ना. काय जरा पाणी उपसलं ना मासू भेटत. मग मासं उपसूया. चला इथे टाकून घे संत त्याच्यात मासं. मासे मित्रांनो ना दिसत नाहीत, ते कसे माहिती आहे, लपले असणार ह्या दगडाच्या खपीतून. मळी बाहेर फिरत नाही. वाघ पकडलंच तो टाका ह्याच्यात टाक. मळी बघा कसलो आहे, एक एक खतरनाक. काय गेलो, हरवलो. इंड दिलेली आहे ना तुझ्याकडं, टाक चिंगूळ. चल आटला मित्रांनो, सगळा पाणी आटला. आता मासे कसे माहिती ह्या खपटात लपलेले असणार. तो बघ इथे कोणतरी आलेला खया. हा रे, हा ती बघ काढवी. इंड लावून बाहेर काढते का. मासं मित्रांनो पण खपटात असतं ते, इकडचं मासं बाहेर काढूक लागतात. बैता बैता बघ, ए बघ वामत आता आली. नाही आली कंप्या, दांडकं व्हायचा हो. आली 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 आली. एक आली मित्रांनो, एक वाम आली. ही बघा मळी आलं मोठं वाम. ही बघा अजून एक वाम आली, अजून एक. तो बाई मळी बसलो, मळी बसलो. हो बघ हो बघ हो बघ, काहीतरी मोठं पोकळ मळी बसली. काहीतरी आला बघ मोठा. वाम आली वाम. ही बघ अजून एक वाम आली. काहीतरी मोठा आला. ही दगड येऊ खुली. कोण घालून देऊ नको तिकडे. कुर्ली आली. वाम वाम वाम. कुर्ली आली. कुर्ली मगाशी झालेली. इथे जाय. ती काही जाणार नाही आता. वाम वरती उडी मारतात. कुर्ली पण टाकलंस. मजा असते ही मासे पकडूची. उपसून उपसून वाटत. वालं एक पण नाही आली गंप्या. त्या माका वाटतं डबऱ्यात असती. वालं एक पण नाही भेटली गंप्या. नावाक पण नाही वालं भेटली आज. हायता बाईता बघ केवढी आली. पेटव शाबास. वामा ना गुड. बघ अजून एक वाम आली. तर पाणी आटलं आता बाहेर येतील पोकळ्याच्यातून. ह्याच्यात काढवेल असतं, तुका बोलले ना वाम असतं त्याच्यात बरेच. ये देखो मछली. ए मळी भेटलंच नाहीत. मळी ह्याच्यात होतं तर कंप्या भेटलंच नाहीत. लय मळी या. आता मित्रांनो ह्याच्यात जरा मासं असतात ना, आता बाहेर येते थोड्या. ती वाम आली. पेटव पेटव पेटव. हा धडपडली काय. हा धडपडली. परत जाऊ दे नको कंप्या. आली की हरवली.
हा शाबास, चांगली साईज हा, चांगली साईज हा. दाखव परत येता गंप्या कोणतरी. ही बघा वाम. अजून येता गंप्या, हैता कोणतरी आला बघ. कसली ही सगळ्यात मोठी आहे गंप्या, फडकवती का खया. सगळ्यात मोठी भेटली, नादच खुळा. ही बघा कसली वाम आली खतरनाक बाहेर. वाम मासेमारी आई आहे आजची. चल वाम हैता बघ कोणतरी येता, मोठा येता गंप्या. थांब, दांडका तयार ठेव गंप्या, दांडका तयार ठेव. पेटो पेटो वाम. आमेली वाटता होय राप. त्याच्यात कोणतरी मोठा येता, घडबाड करताय. आहे तो मळी केवढो, सुसाट मळी. शाबास, वाम पेटो. वामच जो खा आता संध्याकाळी. काढवे मित्रांनो लयत, काढवे लयत होय ना. काढव्यांची मासेमारी आजची पण. येता माहिता मळी बघ कसलो आहे. हे मळी आता येतात बघ मोठं मोठं. कोण भेटलो समजा, दाखव हातात. शाबास शाबास, धडपडली ती बघ. ही बघ इकडे परत गेली उलटी सुलटी फिरून. घालवू नको. अरे बाबा बाबा, मळी की भंकस हा गंप्या. मित्रांनो मळ्याची साईज दाखवते तुमका. हो न टाक ह्याच्यात टाक. बेकार साईज हा, बेकार साईज हा. मळी बघा केवढं खतरनाक. म्हणजे नदीमध्ये भेटतात ना आपल्याला पावसाळ्यात, नदीमध्ये भेटतात ना पावसाळ्यात, ती साईज. साईजच बघा, जबरदस्त साईज. कसली साईज आहे, जबरदस्त साईज. खाई गेलो परत, पाणी मारू का. होय पाणी मारलंस की बाहेर येते परत. काय पकडलं, चोपला ना कोणाक तरी. काढवी होती. मळी बघा किती फिरताय सुक्यानीकडं मोठो. हो बघा कसलो आईला. आणि कोयती उभी ठेवला ना बघ ना. हे बघा, हे असं झोपून झोपून मासा काढूक लागतं तिकडं. हा सगळा पोकळा पूर्ण. काटे बी आहे, काटे आणले हो ब. इथं मासो ना तो काढूक. आहे तो मळी कसलो आलो. संतू पकड. हा बघ कोण आहे. हई राखी हे आहे कळत नाही. काढवे काय दिसत नाही. मारला मित्रांनो, शॉर्ट मिस झालो. काय आहे, काढवी आहे ना. वाम बघा कसली भेटली. ही बघा साईज बघा काढवीची, वामची साईज बघा. हॅ जबरदस्त. याच्यासाठी आम्ही डो उपसतो. खतरनाक साईज, खतरनाक साईज हा गंप्या. काय बोलतो, मोठी की बारीक. हा मस्त चांगली साईज, शाबास. खतरनाक साईज हा काढवीची. मगाशी ही आलेली बाहेर. दोन आले गंप्या. मोठी आहे मस्तच मोठी, शाबास. वाम मासे मारे, शाबास. मस्त साईज आली. टाक. पाणी आटवला ना की बरोबर येतात ते बाहेर. आत्ताशी मित्रांनो एक वालय भेटली छोटी, नाही तर वालयच नाही भेटलेली. लांबपर्यंत आहे मित्रांनो ते पूर्ण पोकळ. तो मासा नाही बघा किती, बघा काठी किती आत गेली. नाही म्हटलं तर 1.5-2 मीटर खाली आहे. हा बघा सगळा पोकळ. हैता हैता बाला कोण आला. वालय बघा एक आली. हा वालय लय आतात होत मित्रांनो वाटता. एक वालय आली, शबास. अजून येते गंप्या. तिथं गदबाद गदबाद कर. एक जणावर अजून वाढला. एकच नंबर हैर भेटला हा बघा. मगाच पासून तो बसला होता खापीत, येत नव्हता. त्याला ना यायला होत नव्हतं. त्याची पडली साईज मोठी आणि खाप छोटी होती. जबरदस्त साईज आहे, मस्तच. हैर मासा, हैर मासा. संतू म्हणता ह्याच्यात अजून कोणतरी आघातबाद करता. एक तरी आहे. एकच नंबर, एकच नंबर. वालय वालय कमीच भेटले मित्रांनो. वालय ना आतमध्ये हे बघा, आता येतात उशिरा उशिरा. चल गादवलात ना की असे मासे बाहेर येतात. हा बघा अजून जनावर एक बाहेर आला, मस्त मोठा. आजच्यात उपसायचा असा बघा. कोणाला मग टाक, मळी आहे.
बघा अजून एक जनावर आला मोठा. वालय तरी बोलले गेले खय, वालय आतमध्ये राहिले. हा हे बघा, इकडनं मारलात ना की ते पाणी तिकडून रिटर्न येतात. जे मासे आता अर्ध मेलेले झालेत ना ते इकडून बाहेर येतात डायरेक्ट. ह्यो बघ सो केवढं माल राहिलेलो आलो बाहेर. वाम होती. अजून एक काहीतरी हा म्हणतात. थांब बघूया काय येता. काय येता? शेंगटी, मळी, शबास. मासे बघूया किती भेटले. कुर्ली जिवंत आहे. मासे रेवपणा मध्येच बारको बारको. हा एक हैर भेटला मोठा. काडवी कुठे कंप्या मोठी ती? काडवी मोठी होती. हा काडवी बघा कसली भेटली, खतरनाक साईज. ही एक इथं काढ ना काडवे बघूया किती भेटले. ही एक आहे, 2. हे बघा म्हणजे चांगली साईज आहे, मीडियम साईज आहे मस्त वामची. हे बघा वाम लय आहेत. वाम याच्यात वाम लय भेटतात. वाम मासेमारीच होती बोललो काय. गेल्या वर्षी पण वाम खूप भेटलेले, यावर्षी पण वाम खूप भेटल्या. हे बघा वाम काडव्या. हे बघा किती काडव्या भेटल्या. वामच मरणाच्याच भेटल्या. या इकडे वालय आहेत, हो इकडे हैर आहे, आणि हे बाकीचे मासे. कसा वाटला? एकच नंबर. बांध फोडजा. तर मित्रांनो मगाशी आपण मासे बघत होतो तेव्हा मध्ये मध्ये पाणी फुटत होतं, पण आत्ता बघा आता अजिबात पाणी कुठे फुटलं नाही. बराच वेळ झाला, खूप वेळ झाला. टाक गंप्या फोडून टाक. चल होता तसं कर पाणी. आता होतं तसं होऊन जाईल पाणी परत. ते बघा हळूहळू सावकाश. चला बघा उपसायला एवढा वेळ लागला, आता पाणी भरायला बघा किती वेळ लागेल. लगेचच भरून जाईल, लगेचच. एक दगड काढ फक्त मधलो. फोडून ठेव, मासे खाली होते. हे बघा ओके. हे बघा लागलं वाहायला परत. चला तर मित्रांनो टाइम बराच गेला. आता डोह उपसायचा म्हटल्यावर टाइम तर लागतोच, पण डोह उपसून जी मजा भेटते ना, मासे पण भारीच भेटले. आणि पहिल्यांदा उपसला ना तर मासे भेटतात त्याच्यात मस्तपैकी, आणि वाम भेटतात. काडव्या खूप असतात त्याच्यात. काडव्या बऱ्याच भेटल्या बघितला. तर वालाही पण पहिल्या नव्हत्या, पण नंतर सापडल्या. एकच नंबर मासेमारी झाली. जाम मजा आली. फक्त आता घरी जाऊन झोपेत जरा बॉडी बिडी अशी मस्तपैकी रिलॅक्स झाली. बऱ्याच दिवसाने असा काहीतरी काम केलं ना आडतीड, तर बॉडी पण मस्तपैकी रिलॅक्स होते. तर आता घरी चाललो आहे आम्ही पटापट. तर हा पहिलाच व्हिडिओ होता यावर्षीचा डोह उपसायचा. तर आता एवढ्यात तरी डोह उपसायचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार नाही, बराच वेळ लागेल. कारण हा एकच डोह मगाशी बोललो, एकच डोह उपसायला होतो ह्या सीझनला. तर चला आत्ता मारूया कल्टी. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.